प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचू नये. असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूस संपला. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. जीव घेण्या माणसांच्या गर्दीत राहण्यापेक्षा जीवाभावाच्या माणसांच्या आठवणीत एकटं राहणं उत्तम. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे. लहानपणी आईच्या कुशीत विश्राम करणं म्हणजे जणू एक स्वर्गसुखच होतं. संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविले म्हणजे शिक्षण होय. नेत्याच्या मागे फिरून पत्रकारिता करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे दुःख समजून घेऊन त्याचे दुःख मांडणारे पत्रकार माझ्या दृष्टीने लाखपटीने ग्रेट आहेत. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. सुखाचा सपोर्ट मिळो न मिळो, दुःखासोबत सेटलमेंट व्हायलाच हवी. प्रत्येकाच्या घरात एखादं तरी म्हातारं हाड असावं, कारण ते कॅल्शियम पेक्षा अनुभवाने जास्त भरलेलं असतं. मन हळवं असावं पण दुबळं नसावं, कारण हळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात. जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.